मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही, अजित पवारांचा इफ्तार पार्टीत इशारा। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। अशातच रमजानच्या पवित्र महिन्यात शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नरिमन पॉइंट इथं आयोजित इफ्तार पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर इशारा दिला आणि कोणी दोन गटात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये। अजित पवार यांनी यावेळी बोलताना रमजानच्या पवित्रतेवर प्रकाश टाकत शांततेचं आणि ऐक्याचं महत्त्व अधोरेखित केलं। रमजान हा समता, त्याग, समर्पण आणि बंधुत्वाचा संदेश देणारा महिना आहे। भारत हा विविधतेत एकता जपणारा देश आहे। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज यांनी सामाजिक समरसतेचा आदर्श घालून दिला, तोच वारसा पुढे न्यावा असं ते म्हणाले। मुस्लिम बांधवांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध। आमच्या मुस्लिम बंधू भगिनींना जो कोणी डोळा दाखवेल, दोन गटात भांडण लावून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करेल, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, माफही केलं जाणार नाही, याचा ठाम इशारा अजित पवार यांनी दिला। राष्ट्रवादीच्या इफ्तारला सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग। या इफ्तार पार्टीला सर्व समाज घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रमजान निमित्त आयोजित दावते इफ्तारमध्ये सहभागी होण्याचा योग आला। या विशेष कार्यक्रमात सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला। याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो असं म्हणत अजित पवार यांनी इफ्तारचे फोटो सोशल मीडियावरती शेअर केले। राज्यातील धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे।